शिर्डी शहरात प्रथमच कलाकारांसाठी एक अनोखी आणि भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आयटॉल इव्हेंट यांच्या वतीनं भव्य कलाविष्कार 2026 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांनी आयोजकांची भेट घेऊन या उपक्रमाचे कौतुक केले. नमस्कार. कलाविष्कार 2026 हे खूप सुंदरसं आपल्या अहिल्यानगरमध्ये एक कलाविष्कारची टीम आहे ज्यांनी आपल्या परिसरामधली 5 ते 85 म्हणजे एजला लिमिट नाही असं एक प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये तुम्ही छान आपलं जेवढे पण टॅलेंट आहे, गाण्याचं टॅलेंट आहे, डान्स करण्याचं टॅलेंट आहे, तुम्ही एखादं वाद्य वाजवत असाल तर त्या टॅलेंटसाठी कलाविष्कारने तुमच्यासाठी एक सुंदरसा प्लॅटफॉर्म इथे उपस्थित करून ठेवलेला आहे. तर मला खात्री आहे की आपल्या अहिल्यानगरमध्ये असं भरून भरून टॅलेंट आहे आणि कुठेतरी तो टॅलेंट दाखवण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि ती जागा आपल्याला इथे शिर्डीमध्ये कलाविष्कारने आणून ठेवलेली आहे आपल्यासाठी. तर मी विनंती करेल आपल्या अहिल्यानगरच्या सगळ्या मुलांना, सगळ्या लोकांना की त्यांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये भाग घ्या. आणि आनंद फार वाटला मला हे ऐकून की जजेस जे आहेत ते अगदी मुंबई पुण्यावरून चांगली चांगली मोठी लोक येणार आहेत ज्यांना ह्या कला क्षेत्रामध्ये ज्ञान आहे. म्हणजे जजिंग जे आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पडणार आहे. म्हणून एकदम सुंदरचं कॉम्पिटिशन आपल्या शिर्डीमध्ये लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मला खात्री आहे की खूप जास्त याला प्रतिसाद मिळेल, खूप जास्त सहभाग मिळेल. मी कलाविष्कारला ह्या त्यांच्या सुंदरशा कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. पूर्ण विखे पाटील परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. काही लागलं तर आम्ही आहोतच, कारण अशा सगळ्या गोष्टींसाठी विखे पाटील परिवार तुमच्यासाठी कायम साथ देईल. कारण आपल्या परिसरातलीच मुलं आहेत, आपल्याच परिसरातली लोक आहेत आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही एवढं छान प्लॅटफॉर्म उपस्थित करून देत आहात तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर मला खात्री आहे की खूप छान प्रतिसाद मिळेल आणि लवकरच पुन्हा एकदा या कलाविष्कारच्या प्लॅटफॉर्मला मी येईल आणि तुम्हाला सगळ्यांना भेटेल. थँक्यू. विखे पाटील कुटुंब हे नेहमीच कला आणि कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आले असून या स्पर्धेसाठीही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन धनश्रीताई विखे पाटील यांनी दिले. शिर्डीतील ट्विंकल लोढा आणि हर्षवर्धन जोशी यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून भव्य कलाविष्कार 2026 या स्पर्धेचे नियोजन केले. गायन, नृत्य आणि इतर विविध कलागुणांना या स्पर्धेत व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील लपलेल्या कलाकारांना मोठी संधी मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. सर्वप्रथम श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. कलाविष्कार हे जे तुम्हाला दिसतंय ही एक अशी कन्सेप्ट आहे जी आपल्या ग्राउंड लेवलच्या कलाकारांना टॉप लेवलच्या स्टेजपर्यंत पोहोचवण्यासाठी ही एक कल्पना आम्ही आयडॉल इव्हेंट शिर्डी यांच्या माध्यमातून केलेली आहे. सर्वांना कलाकारांना एक त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म त्या कलाकारांपर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत या माध्यमातून पोहोचवत आहोत. सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी म्हणजे आमची खूप इच्छा होती का त्यांनी या कार्यक्रमाची म्हणजे या सुंदर अशा व्यासपीठाची कलाकारांसाठी जो आम्ही सुंदर असा व्यासपीठ घेऊन आलो आहोत त्याची ओपनिंग आम्हाला धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्याची खूप इच्छा होती. तर त्यावेळेस त्यांचा आम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला वेळ दिलेला होता, पण त्या काही कारणास्तव त्यांना वेळ मिळाला नाही. परंतु आज त्यांचा या ठिकाणी शेड्यूल होता, आज या ठिकाणाहून ते जाणार होत्या, म्हणून आम्हाला त्यांनी माहिती पुरवली की आज आम्ही आहे या शेड्यूलनुसार, तर आम्ही आज येऊ शकतो. विखे पाटील कुटुंबियांची कलेला किंवा कलाकारांना नेहमीच साथ असते. नेहमीच ते असे वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्या ग्रामीण भागातील सर्व कलाकारांसाठी ते उपलब्ध करूनच देत असतात. तरी त्यांनी आज या आपल्या कार्यक्रमाला देखील उपस्थिती दाखवली आणि ह्या कार्यक्रमाला देखील शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा या प्रकारे असणार आहे. आपण 5 तारखेपासून तर 5 मे ते 5 जून पर्यंत आपण फर्स्ट राऊंडचं रजिस्ट्रेशन करणार आहोत. त्या रजिस्ट्रेशनची लिंक आपल्याला
आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. 5 जून नंतर आपल्याला जे सिलेक्टेड स्टुडंट असतील किंवा सिलेक्टेड सहभागी असतील त्यांना आपण कॉलद्वारे कळवणार आहोत की तुम्ही सिलेक्टेड आहात. त्यानंतर आपण ते सिलेक्टेड स्टुडंट्सचे ऑडिशन, सेकंड ऑडिशन, तो सेकंड राऊंड असणार आहे. ते सेकंड ऑडिशन आपण JK पॅलेसला करणार आहोत. 3 टप्प्यामध्ये ते ऑडिशन असणार आहे. एक दिवस सिंगिंग असेल, एक दिवस डान्सिंग असेल, एक दिवस इन्स्ट्रुमेंट असेल, असं ते आम्ही विभाजन केलेलं आहे. आणि आपली फायनल आपलं शिर्डी साईबाबा ऑडिटोरियम, त्या ऑडिटोरियममध्ये आपण आपली फायनल घेणार आहोत. तर त्यासाठी आपण इथून टोटल 120 स्टुडंट सिलेक्ट करणार आहोत. ऑडिटोरियममध्ये परफॉर्म करण्यासाठी आपण 120 स्टुडंट, 40 सिंगिंग, 40 डान्सिंग, 40 इन्स्ट्रुमेंट, असे आपण 120 आपण कलाकार आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. त्यामध्ये प्रत्येक वयोगट, म्हणजे जसं वयोगटामध्ये विभागलेलं आहे, प्रत्येक वयोगटातून 40 पैकी प्रत्येक वयोगटातून आपण ते सिलेक्ट करणार आहोत. वयोगटानुसार सिलेक्शन असेल. आणि लवकरात लवकर आपल्या लिंक दिलेली आहे आपल्याला खाली, त्याला रजिस्टर करा, आम्हाला भेट द्या. आमच्या द आयडॉल इव्हेंट शिर्डी या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी आमच्या या कार्यक्रमाला प्रतिसाद द्या, सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. 5 मे ते 5 जून दरम्यान पहिल्या फेरीसाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर हॉटेल JK पॅलेस येथे 3 टप्प्यात ऑडिशन पार पडणार आहेत. ऑडिशनमधून निवड झालेल्या अंतिम 120 कलाकारांना साईबाबा ऑडिटोरियम येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत आपली कला सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. मनीष दवंगे, SP 24 तास शिर्डी.